नमस्कार, मी आज तुम्हाला नांदेडमधून बोलत आहे. इथे यायचं कारण म्हणजे मला मिळालेली एक वेगळीच आणि नवीन संधी, ती म्हणजे सीएम फेलोशिप ऑफ महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंट. तर ह्याची सिलेक्शन प्रोसेस कशी असते, इंटरव्ह्यूमध्ये काय प्रश्न अपेक्षित असतात, याबद्दल सविस्तर माहिती मी एका वेगळ्या व्हिडिओमध्ये बनवेन. पण आज मी आमची एक फील्ड व्हिजिट जी झाली त्याबद्दल मी काही बोलणार आहे. तर हा सीएम फेलोशिप प्रोग्राम हा पूर्ण 1 वर्ष चालणार आहे. पूर्ण महाराष्ट्रातून 60 फेलोजचं सिलेक्शन झालं आहे आणि वेगवेगळ्या डिस्ट्रिक्ट्समध्ये नियुक्ती झाली आहे. पण या सगळ्या डिस्ट्रिक्ट्समध्ये जाण्या अगोदर एक 10-12 दिवस आमची IIT बॉम्बे येथे ट्रेनिंग झाली आहे. पब्लिक पॉलिसी पोस्ट ग्रॅज्युएट सर्टिफिकेट कोर्स आम्ही परस्यू करतोय तिथून. आता आमची व्हिजिट ही रायगडमधल्या अनेक गावांमध्ये झालेली आणि कोकण म्हणलं तर कोणाला नाही आवडत, कारण तिथलं नैसर्गिक सौंदर्य इतकं मनाला भारावून टाकणारं आहे. पण मग फक्त हे असलं की गावाला आपण डेव्हलप समजू शकतो का, तर बिलकुलच नाही. कारण तिथे राहत असलेल्या लोकांच्या दैनंदिन आयुष्यातल्या मूलभूत गरजा ज्या असतात त्या किती सहजरित्या त्यांना मिळत आहेत, ह्यावरून आपण ठरवू शकतो की ते ऍक्च्युली डेव्हलप्ड आहे का नाही. तर मुख्यतः आमची व्हिजिट ही तिथे कार्यरत असलेलं रॉनी स्क्रूवाला यांचं स्वदेश फाउंडेशन यांचं काम बघण्यासाठी होती. आता हे फाउंडेशन गावाला काही पैसे देऊन किंवा तिथे काही गोष्टी बांधून वगैरे गावाला डेव्हलप करताय का, तर बिलकुलच नाही. ते प्रत्येक गावाच्या अडीअडचणी समजून त्यांचा रूट कॉज शोधून आणि त्यासोबतच प्रत्येक गावाच्या वेगवेगळ्या गरजा आयडेंटिफाय करून तिथल्या लोकांना एफिशियंट बनवतंय, जेणेकरून ते स्वतः आपापल्या पोटेन्शियल प्रमाणे स्वतःच्या गावाला प्रगतीच्या दिशेने नेऊ शकते. तर आता यांच्या अशा कामामुळे सर्वात मोठी गोष्ट जी होत असेल ती म्हणजे युनिटी निर्माण होणे. आपलं गाव, आपली माणसं आणि आपल्या सगळ्या माणसांच्या मदतीने आपलं गाव कसं आपण स्वप्नातलं गाव बनवू शकू, ही भावना या सर्वांमध्ये निर्माण होतीये. आणि जसं आपल्या कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियाचं पण वन ऑफ द मेन ऑब्जेक्टिव्ह इज टू डेव्हलप फ्रॅटर्निटी अमंग ऑल द पीपल इन नेशन. सिमिलरली दिस फाउंडेशन इज ऑल्सो वर्किंग ऑन द सेम लाईन. सर्वात प्रथम आमची व्हिजिट जांभळेवाडी या गावात झालेली, जिथे गेले 6 वर्ष स्वदेश फाउंडेशन हे VDC म्हणजेच विलेज डेव्हलपमेंट कमिटी थ्रू कार्यरत आहे. इथे गावकऱ्यांनी आमचं खूप छान स्वागत केलेलं. तर आता हे गाव अगदी छोटं होतं, म्हणजे अगदी 35च घरं या गावात होती. पण तरीही स्वच्छता, पाणी यासारख्या बेसिक गोष्टींची काळजी मात्र घेतली गेलेली. मात्र या गावाचा वीकनेस जो होता तो म्हणजे ड्रॉपआउट्स. कारण 10वीपर्यंत तरी 4 किलोमीटर चालत जाऊन मुलं शिकतात, पण त्यानंतरचं शिक्षण फक्त तालुक्याच्या ठिकाणी असल्यामुळे तिथे जाण्याची सोय नसल्यामुळे यांना नाईलाजाने शिक्षण सोडून द्यावं लागतं. आणि मुलींना तर बऱ्याचदा वॉशरूमच्या चांगल्या सुविधा नसल्यामुळे 7वी-8वीतच शिक्षण सोडून द्यावं लागतं. त्यामुळे प्लॅस्टिक वेस्ट मॅनेजमेंट किंवा सोलार एनर्जीचा प्रॉपर यूज यासारख्या अनेक चांगल्या गोष्टी या गावामध्ये नक्कीच होत्या. पण एज्युकेशन विच इज कन्सिडर्ड टू बी बेस फॉर एनी काइंड ऑफ डेव्हलपमेंट, त्यासाठी जर इझी ॲक्सेस मिळत नसेल तर खरी प्रगती खूप दूर आहे असं आपण म्हणू शकतो. दॅट्स वाय वेन वी एम फॉर डेव्हलपमेंट ऑफ अ नेशन, देशातल्या प्रत्येक नागरिकाची जेव्हा प्रगती होईल तेव्हाच पूर्ण देशाची प्रगती होणार आहे हे जेव्हा आपल्याला कळेल, तेव्हाच या अडचणींमागचं गांभीर्य आपल्याला कळेल. आणि हा वीकनेस पॉइंट आउट करण्यामागचं उद्दिष्ट पण माझं तेच आहे. त्यानंतर नानोली या गावात आम्हा सर्वांना ओवाळून आमचं स्वागत केलं गेलं. या गावाचं वैशिष्ट्य म्हणजे इथे सर्वजण सिनियर सिटिझन्स होते. एकही तरुण किंवा लहान मुलगा तुम्हाला इथे दिसणार नाही. ह्याचं कारण म्हणजे ऑब्व्हियसली मायग्रेशन. पण मग तरुण पिढी नसल्यामुळे हे गाव मागे राहिलंय का, तर मुळेच नाही. उलट या गावातल्या लोकांनी मिळून 63 इंडिकेटर्स जे आहेत ड्रीम विलेज बनण्याचे, त्यापैकी 41 इंडिकेटर्स ऑलरेडी पूर्ण केलेले आहेत. त्याचं कारण म्हणजे या गावाला वैचारिकदृष्ट्या सक्षम बनवलं गेलंय. हे सर्वात शेवटी जे आम्ही बघितलं ते म्हणजे स्वप्नातलं गाव चेरवली. या गावात लक्ष वेधून घेणारी गोष्ट म्हणजे हा चार्ट. तर इथल्या VDCने इथल्या लोकांना तो जे प्रकल्प राबवतायत त्यातून नक्की त्यांना किती नफा तोटा होतोय हे समजवण्यासाठी हा एक चार्ट बनवला. अँड आय स्ट्रॉंगली बिलीव्ह दॅट दिस डेफिनेटली हेल्प्स टू मेक इन्फॉर्म्ड अँड एफिशियंट डिसिजन्स. ह्याप्रमाणेच गावामध्ये अनेक प्रकारचे उपक्रम राबविले जातात, ज्यापैकी एक म्हणजे ट्रेडिशनली एकपिकी शेती केली जायची. तर आता फळं, भाजीपाला, कडधान्य यावरही लक्ष केंद्रित केलं जातं. त्यानंतर उपसा सिंचन पण आधी नव्हतं, ते आणलं गेलं. दारूबंदी आहे या गावामध्ये गेली 50 वर्ष. इकडे वृक्षतोड होत नाही. आणि माणगावमध्ये हे गाव शैक्षणिकदृष्ट्या प्रगल्भ सुद्धा आहे. आरोग्य शिबिर राबवलं जातं वर्षातून ॲटलिस्ट एकदा तरी. त्यामुळे गावातल्या कोणालाच मोतीबिंदू किंवा असे आजार नाही आहेत, कारण कुठलाही आजार झाला तर योग्य त्यावेळी योग्य ती ट्रीटमेंट दिली जाते.
त्याबरोबरच मुंबईला काही 3-4 कुटुंब जे गाव सोडून गेलेले ते सुद्धा परत आलेत आणि शेळी व्यवसायामध्ये उतरले आहेत. त्यामुळे या सगळ्या गोष्टी सांगण्यामागचा माझा मूळ उद्देश जो आहे तो म्हणजे अवेअरनेस. आपण किती प्रिव्हिलेज्ड आहोत हे जेव्हा आपल्याला समजेल तेव्हा आपल्याला गरीब लोकांच्या अडचणी ज्या आहेत त्याची जाणीव होईल आणि मगच आपल्यातली काही लोक त्यासाठी डिरेक्टली और इनडिरेक्टली काम करतील. आणि या गावांमधल्या चांगल्या गोष्टी मी ज्या तुम्हाला सांगितल्या त्या बोलताना आपण सहजरित्या बोलून जातो की टॉयलेट्स बनवले, स्वच्छता मेंटेन केली आहे, पाण्याची सोय केली आहे. पण इन रियालिटी त्या घडवून आणण्यासाठी प्रचंड एफर्ट्स लागतात आणि इच्छाशक्तीही तेवढीच लागते. त्यासोबतच रिसोर्सेस लिमिटेड असल्यामुळे सस्टेनेबिलिटी सारख्या गोष्टी आपल्याला कन्सिडर करून सोल्युशन शोधावे लागतात. हा तर झाला पश्चिम महाराष्ट्राचा भाग, पण मराठवाडा, विदर्भ या भागातल्या गावांमध्ये तर परिस्थिती अजूनच बिकट आहे. त्यामुळे यंग जनरेशननी आपण काय कॉन्ट्रीब्यूट करू शकतो हे ओळखून ते करणं ही काळाची गरज आहे. अँड दॅट्स वाय आय एम व्हेरी ग्रेटफुल टू गेट सच अन अपॉर्च्युनिटी. अँड ओव्हर दिस 1 year period in Nanded district, I'll definitely contribute in my own way as per my own capability. And I'll also keep sharing with you all. आम्ही सगळे फेलोज आपापल्या डिस्ट्रिक्ट्समध्ये कार्यरत आहोत आणि ह्या पूर्ण 1 वर्षामध्ये आम्हाला भरपूर वेगवेगळे अनुभव येतील, बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतील. पण तुमच्यापैकी कोणाला काही सुचवायचं असेल तर नक्कीच तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहू शकता. यासोबतच मी वर्षभर माझे वेगवेगळे अनुभव सुद्धा या प्लॅटफॉर्मवर शेअर करेन. आणि CM फेलोशिप जॉईन करण्यापूर्वी मी बॉम्बे हायकोर्ट येथे प्रॅक्टिस करत होते. तर तिथला कसा अनुभव होता, ॲज अ फ्रेशर तुम्ही काय एक्सपेक्ट करायचं, तुमच्याकडे काय स्किल्स असाव्यात, ड्राफ्टिंगमध्ये किती बारकाईने गोष्टी बघाव्या लागतात, या सगळ्या गोष्टी तुम्हाला ऐकायच्या असतील तर नक्कीच मला तेही कळवा. धन्यवाद.